हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू मयूहर्ष ब्लॉगमध्ये तुमचं. तर लॉंग व्हिडिओमध्ये मी दाखवलंच होतं की कशा प्रकारे एंगेजमेंट झाली, म्हणजे एक वेगळ्याच प्रकारे एंगेजमेंट झाली होती. त्यानंतर नवरा नवरीचा डान्स चालू झाला होता एंगेजमेंटनंतर. तर त्या गाणं नाचत होते, नींद चुराई तूने किसने ओ सनम तूने. तो खूप छान प्रकारे नाचले. प्रॅक्टिस काहीच झाली नव्हती मुलाची, तरी पण तो खूप छान नाचला होता मुलगा. आणि मग आमच्या रियाचा डान्स होता. एक इंग्लिश सॉन्ग होता आणि एक झटपट पटापट, हे 2 सॉन्ग तिला करायचे होते. आणि कोणाचीच जास्त प्रॅक्टिस झाली नव्हती, तरी सगळेजण छान नाचत होते. आणि ह्या काकू डॉक्टर आहेत, तर त्यांचं पण होतं गाणं, ते ठुमक ठुमक ते गाणं होतं. तो खूप छान नाचले होते. आणि मग मी सूप ट्राय केलं मंचाव, तो खूप मस्त टेस्टी होतं. मग काकूंनी डान्स केला, म्हणजे ज्यांच्या मुलीचं लग्न आहे त्या काकू डान्स करत होत्या, त्यांनी पण खूप छान डान्स केला. त्यानंतर असेच संगीतचा कार्यक्रम चालू होते आणि सगळेजण छान छान डान्स करत होते, म्हणजे विदाऊट, म्हणजे जास्त न प्रॅक्टिस करता सगळे छान डान्स केला सगळ्यांनी. आणि जेवायला हे रशियन सॅलड होतं, पापड होता, आणि व्हेज बुना आणि पनीरची भाजी, रोटी, चपाती आणि गुलाबजामुन होते. आणि स्टार्टर तर खूप खाल्लं होतं, त्यामुळं जेवायचं काही जास्त मन नव्हतं, तरी पण सगळं थोडं थोडं घेतलं होतं. आणि गंमत काय झाली माहिती आहे का, मी थोडीशी, म्हणजे थोडंसं जेवले आणि सगळे नाचायला लागले, तर मी अर्धवटच ताट ठेवून नाचायला गेले, कारण की मला डान्स खूप आवडतो. त्यामुळं मी निम्म्यातूनच जेवण सोडून नाचायला गेले होते. आणि मग थोडासा डान्स करत होते, तर अद्वैत खूप रडायला लागला. आणि मग शेवटी मला त्याला घेऊनच डान्स करावं लागलं. म्हणजे मी थोडा वेळ नाचले, पण काय झालं, ह्यांच्याकडं तो जातच नव्हता, त्याला आहे ना माझ्याकडेच यायचं होतं. आणि आमच्या ह्यांनी ओम शांती ओम जे गाणं आहे ना, त्याच्यावर खूप छान डान्स केला होता. मला तर खूप आवडला होता. आणि तन्मय पण छान नाचत होता. मग शेवटी अद्वैत माझ्याकडंच राहिलं, त्यामुळं मला त्याला घेऊनच नाचावं लागलं. पण नाचायची खूप इच्छा असल्यामुळे मी त्याला घेऊन पण नाचतच होते. आणि जेवण माझं असंच वेस्ट झालं होतं अर्धं, ते व्हायला नको होतं, पण मला नाचायचं होतं, त्यामुळं माझं जेवण सगळं वेस्ट झालं. मग सगळ्यांनी अशी रेल्वे केली होती जेवायला जाताना, आणि सगळे पळत पळत जेवायला गेले. मग भूक तर कमीच होती आता, त्यामुळं दाल राईसच खाल्ला मी. आणि नंतर लास्टला कॉफी ट्राय केली, सगळे जेवत होते. आणि मग फायनली आम्ही घरी जायला निघालो होतो. तर मग 12 वाजले होते रात्रीचे घरी जायच्या टायमिंगला, आणि खूप थंडी होती. अशा प्रकारे आजचा ब्लॉग झाला. आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया मिनी ब्लॉगमध्ये. बाय.